रणनीती कशी असेल? आज मी पंचायत समिती जिल्हा परिषद 2026च्या निवडणुकांच्या अनुषंगाने भुईंज गणातून सगळ्यांच्या साथीने सगळ्यांच्या आशीर्वादाने माझा निवडणुकीचा अर्ज भरलेला आहे. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भारतामध्ये देवेंद्रजी फडणवीस आणि भारतामध्ये नरेंद्रजी मोदी आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी फडणवीस यांचा अति उत्तम काम सुरू आहे, वेगाने डेव्हलपमेंट सुरू आहेत. आणि त्याच दृष्टीने आम्ही सर्वजण तळागाळामध्ये त्यांच्या योजना पोचाव्या यासाठी कटिबद्ध आहोत. पुढच्या काळामध्ये भुईंज गणाची तसंच भुईंज गटाची विकास कामं व्हावीत यासाठी आम्ही सर्वजण काम करणार आहोत. महिला शक्ती आता तुमच्यासोबत जोडली गेलेली आहे जास्त प्रमाणात. आता परवा भाऊजनला सुद्धा मोठ्या प्रमाणात त्याबद्दल काय सांगाल? निश्चितपणे असं बघता येतं की आपले नरेंद्रजी मोदी किंवा भारतीय जनता पक्ष हे महिलांना केंद्रबिंदू ठेवून सगळे योजना आपल्यासाठी आणतात आहेत. आणि निश्चितपणे आता लाडकी बहीण असेल किंवा ज्या विविध योजना आहेत त्यामुळे अधिकाधिक महिला भारतीय जनता पक्षामध्ये काम पण करू इच्छितात आणि आम्हाला जॉईन पण झालेले आहेत. आणि मी भारतीय जनता पक्षाची महिला मोर्चा जिल्हा अध्यक्ष म्हणून मागचे 5 वर्ष काम करते. त्यामुळे निश्चितपणे एक चांगली बांधणी झाली आहे आणि तुम्ही आता पाहू शकता आमचे सगळे सोबत आहेत. तर डेफिनेटली आम्हाला निवडणुकांमध्ये याचा फायदा होणार आहे आणि आम्ही गुलाल घेणार आहोत याची आम्हाला आशा आहे. कोणत्या मुद्द्याला अजेंड्यावर घेऊन तुम्ही निवडणुकीला सामोरे जाणार? सगळ्याच गोष्टी आहेत. एकतर ओव्हरऑल डेव्हलपमेंट, पूर्ण सर्वांगीण विकास आपल्या गणाचा व्हावा. तिथे वेगवेगळे आम्हाला काही योजना तर आम्ही डेफिनेटली आणूच, पण तिथे काही यूथसाठी जिम्स असतील किंवा त्यांच्या रोजगाराचा विषय असेल, हे सगळे विषय घेऊन आम्ही पुढे जाणार.